हा, तर मी आता काय विचारलेलं, फर्मवर्क. फर्मवर्कचे दोन पार्ट. फर्मवर्क म्हणजे काय? हा, काय काय? शटरिंग आणि सेंटरिंग, बरोबर आहे. फर्मवर्कचे दोन पार्ट, शटरिंग आणि सेंटरिंग. लक्षात ठेवा, आपण सेंटरिंग म्हणतो, सेंटरिंग नाही. त्याला ऍक्च्युअल शब्द काय आहे? फर्मवर्क. ऍक्च्युअल शब्द काय त्याला? फर्मवर्क. फर्मवर्कचे दोन पार्ट कुठले? सेंटरिंग आणि शटरिंग. आता सेंटरिंग कशाला म्हणतात आणि शटरिंग कशाला म्हणतात? हा हा, व्हर्टिकल जो पार्ट असतो त्याला काय म्हणायचं? शटरिंग. समजलं? आणि हॉरिझॉन्टल जो असतो त्याला सेंटरिंग. आता ते का करतात? सांगतो मी तुम्हाला, लिहून. विटा, दगड, ब्लॉक, चिरे. विटा, दगड, ब्लॉक, चिरे. विटा, दगड, ब्लॉक, चिरे इत्यादी साहित्य हे घन स्वरूपात असते. घन स्वरूपात असते. समजलं काय ते घन स्वरूपात म्हणजे? हा, घन स्वरूपात म्हणजे सांगतो कसं ते. स्वतःच्या स्ट्रेंथ मध्ये असते. म्हणजे कसं समजलं काय ते? स्वतःची स्ट्रेंथ म्हणजे त्याला स्वतःची ताकद असते, ते घट्ट असतं, घन असतं, बरोबर ना? पुढे कळणार तुम्हाला काय मी सांगतोय. ते घन स्वरूपात असते. त्याचे बांधकाम करता येते. मॉर्टरच्या साहित्याने जोडून पक्के बांधकाम करता येते. मॉर्टरच्या साहित्याने जोडून पक्के बांधकाम करता येते. समजलं? चिरे घट्ट असतात, सिमेंट मॉर्टर टाकून बांधकाम करता येतं. पण कॉन्क्रीटचे मिश्रण हे कसं असतं? पातळ असतं कॉन्क्रीट, बरोबर? घ्या, कॉन्क्रीटचे मिश्रण हे प्रवाही असून, पातळ व प्रवाही असून, कॉन्क्रीटचे मिश्रण हे पातळ व प्रवाही असून ते वाळल्यावर घट्ट होते. पातळ व घट्ट होते. काय होतं? वाळल्यावर घट्ट होते. त्यानंतर त्याला कुठलाही आकार देता येत नाही. कुठलाही आकार देता येत नाही. म्हणून ते मिश्रण
आपल्याला हवा असलेल्या आकारातच ओतायचे असते. ते मिश्रण आपल्याला खाली इतके ते मिश्रण आपल्याला हव्या असलेल्या जागेवरच ओतणे आवश्यक असते. त्याच आकाराला फॉर्मवर्क असे म्हणतात. त्याच आकाराला फॉर्मवर्क असे म्हणतात. काय म्हटलं? जागेवर ओतले जाते. आपल्याला हव्या असलेल्या जागेवर ओतले जाते. त्यालाच फॉर्मवर्क असे म्हणतात. हे मागच्या लेक्चरला झालंय मला वाटतं. हा ठीक आहे चला घ्या पुढचं घ्या. बरोबर आहे, हा पुढचा पार्ट आहे फॉर्मवर्क. झालं इथपर्यंत कळलं? समजलं का? ते आपल्याला हवं असलेल्या आकारात म्हणजे फॉर्मवर्क. त्याच्यात ते ओतलं की तुम्हाला जसा हवा तसा आकार त्याचा सेट होऊन मिळणार. आता फॉर्मवर्कचे घटक लिहून घ्या खाली. हे आता महत्वाचे पार्ट आहेत. फॉर्मवर्क लिहून घ्या पहिले. फॉर्मवर्क काय लिहिलं? हा, फॉर्मवर्कचे घटक एक लिहून घ्या पहिला. सेंटरिंग. सेंटरिंग म्हणजे कुठलं लिहिणार सांग? आडवा भाग बांधकामासाठी. उदाहरणार्थ थांब पहिले घटक लिहून सेंटरिंग लिहिलं. छतासारखा दिसणारा आडवा भाग याला सेंटरिंग म्हणतात. काय लिहिणार? छतासारखा दिसणारा आडवा भाग. ते दोन पार्ट आहेत वेगवेगळे, सेंटरिंग आणि शटरिंग. छतासारखा दिसणारा आडवा भाग त्याला सेंटरिंग म्हणतात. उदाहरणार्थ स्लॅब. उभा भाग, कॉलम सारखा दिसणारा उभा भाग, भिंतीप्रमाणे दिसणारा उभा भाग स्लॅब झालं. खाली घ्या शटरिंग. समजलं? भिंतीसारखा दिसणारा उभा भाग, उदाहरणार्थ कॉलम. काय लिहिलं? उभा भाग झालं. त्यानंतर बीम. समजलं? स्लॅबला आधार देणारे बांधकाम बीम. समजलं ना? स्लॅबच्या खाली दिसतं बघा बीम. स्लॅबला आधार देणारे बांधकाम बीम. त्याच्यानंतर कॉलम्स. कॉलम बीमचा आधार. बीम कशावर रेस्ट असतात? कॉलमवर. त्याच्यानंतर झालं इतकंच आहे महत्वाचं आणि काय नाही. खाली लिहून घ्या खालच्या ओळीला आता सिलेबस. फॉर्मवर्कची आवश्यकता, कार्य व उपयोग. फॉर्मवर्कची आवश्यकता, कार्य व उपयोग.
इथे दाखवतो आता तुम्हाला बघा. आता काय काय आहे मला सांगायचं. आता हा स्लॅब ओपन असतो माहिती आहे ना. हा त्याच्यामध्ये काय ना हे काय झालं. सगळे पार्ट दिसत आहेत. हे उभे काय आहेत प्रॉप्स बरोबर. त्याच्यानंतर हे काय आहे स्लॅब बीम. हा काय प्लायबोर्ड बीम बॉटम लावतो. हा बघा बीम बॉटम दिसला. हा स्लॅब बॉटम. हा स्लॅब झाला बाहेरची साईड. हा काय आला सेंटरिंग प्लेट्स. आणि हे काय आलं
रेन्फोर्समेंट आतलं स्टील काढून घ्या आपलं ते.
बीम केवढा सपोर्ट केवढा इथपर्यंत कळलं कोणतं खूप बघा आता इकडे लक्ष द्या हे फर्मवर्क म्हणजे कळलं का कशासाठी करतात का करतात सांगितलेलं आहे फर्मवर्क का करतात वाचा रे दिलेलं मागच्या लेक्चरला झाले काम करत आहे ना फर्मवर्कची व्याख्या म्हणून लिहिलेली आहे बघ हे बघ रे इथे असणार फर्मवर्क म्हणजे काय तुला दिलंय ना फर्मवर्क म्हणजे काय ते किती तारीख आहे बघ तारीख टाकली आहे ते सर्व कॉम्प्लेक्सचे मिश्रण म्हणून बॉन्ड दिलाय ना 19/1 हो सर्व कॉम्प्लेक्सचे मिश्रण इथे सर्व कॉन्क्रीट मिश्रण काही काय नाही का इथे आहे बघ वाच सर्व कॉन्क्रीटचे बांधकाम साध्या कॉन्क्रीट प्रमाणे असते परंतु ते करताना त्यापूर्वी फॉर्मवर्क करून घेणे आवश्यक असते फॉर्मवर्क म्हणजे लाकडी फाळ्या प्लायवूड लोखंडी प्लेट बांबू लाकडी म्हणजे लोखंडी प्रॉप्स या सर्व वस्तूंचा उपयोग करून आपल्याला हव्या असलेल्या आकारामध्ये साचा बनवून घेणे म्हणजे फॉर्मवर्क पुरे समजलं काय ते नेऊन दाखवलेलं पण साईट वरती आमच्या घराच्या बाजूला आपलं रिटर्निंग वॉल करत होते म्हणजे फर्मवर्क म्हणजे काय कळलं तुम्हाला नाही कळलं अजून त्या फॉर्मवर्क मध्ये काय काय तयार करतात पार्ट ते आता दिले बघा तुम्हाला काय दिलं सांगा बीम स्लॅब बीम त्याच्यानंतर कॉलम त्याच्यानंतर सेंटरिंग शटरिंग समजलं काय ते समजलं काय ते स्लॅबची रचना कशी करतात दिलेले आकार बघणं कशात जर देतो हा कोण आर्किटेक्ट इंजिनियर त्याच्याप्रमाणे आपण सेंटरिंग ठोकून द्यायचं असतं सेंटरिंग शटरिंग घ्या आता लिहून घ्या कॉन्क्रीटचे मिश्रण हे पाण्यामुळे प्रवाही असते कॉन्क्रीटचे मिश्रण हे पाण्यामुळे प्रवाही असते दगड विटांचे बांधकाम जसे करता येते तसे कॉन्क्रीटचे बांधकाम करता येत नाही तसे सिमेंट करता येतं का सिमेंटचं बांधकाम
असं जसं आपण चिरा उचलून किंवा वीट उचलून भिंतीला लावतो, तसं कॉन्क्रीट आणलं बुट्टीत, तर तसं हाताने उचलून तुम्ही भिंतीवर ठेवू शकता का, थापू शकता का? त्याला आकार येणार का? काय नाही येणार. समजलं काय ते? बांधकाम करता येत नाही. पण सिमेंटच्या घट्ट होण्याच्या गुणधर्मानुसार घट्ट होण्याच्या गुणधर्मानुसार हे प्रवाही पातळ मिश्रण काही काळ एका विशिष्ट रचनेत काही काळ एका विशिष्ट रचना करून ठेवलेल्या साच्यात पहिलंच केलं जास्त नाही करून केलं पूर्ण दिवस फक्त तेवढं तरी करून खूप आहे नाही गावाला तर आपण एवढं पुरा किती पुरा
केलं फोन लावले का? ठीक आहे. विशिष्ट रचना करून विशिष्ट रचनेच्या साच्यात धरून ठेवले. विशिष्ट रचनेच्या साच्यात विशिष्ट रचनेच्या साच्यात धरून ठेवले तर ते घट्ट होते. व घट्ट झाल्यावर स्वतःहून भार सहन करण्यासाठी सक्षम होते. म्हणजे काय सांगा, लोड घेण्यासाठी कॅपेबल होतं. त्यांना खालच्या ओळीला घ्या. मिश्रणाच्या प्रवाही अवस्थेत ते मिश्रण एका विशिष्ट तऱ्हेने धरून, काय कठीण आहे, मिश्रणाच्या प्रवाही अवस्थेत ते मिश्रण एका विशिष्ट तऱ्हेने धरून ठेवण्याच्या रचनेस फॉर्मवर्क किंवा सेंट्रिंग असे म्हणतात. काय रे तू, मिश्रण एका विशिष्ट तऱ्हेने धरून ठेवण्याच्या रचनेस फॉर्मवर्क किंवा सेंट्रिंग असे म्हणतात. फॉर्मवर्क किंवा सेंट्रिंग असे म्हणतात. आता ह्याचं तुम्हाला एक साधं उदाहरण सांगायचं झालं तर आईस ट्रे माहित आहे.
सगळ्यांना माहित आहे कसं असतो, चौकोनी असतो आणि आतमध्ये क्यूब असतं. आपण काय करतो, त्याच्यात प्रवाही मिश्रणमध्ये पाणी भरतो आणि भरून फ्रीजात ठेवतो. काय होतं, तो घट्ट होतो. नंतर आपण बेंड करतो आणि आईस क्यूब बाहेर काढतो. सेम सेशन हे काय, शटरिंग सिंटरिंग. आलं लक्षात काय ते? कॉन्क्रीट पातळ असतं, त्याच्यासाठी तू कॉलमची पेटी बनवतात माहित आहे, त्याचं कॉन्क्रीट होतात. ते खोलल्यानंतर मग कॉन्क्रीट परत आपल्याला कॉलम तयार मिळतो. कोण फोन करते 2-2 मिनिटं? हॅलो, सगळं हे काय झालं इथपर्यंत? समजलं? फर्मवर्कचे प्रकार व बांधणी. पुढचा पॉइंट घ्या, फर्मवर्कचे प्रकार व बांधणी. फर्मवर्कचे प्रकार व बांधणी. सर्वसाधारणपणे नेहमीच्या कामाकरता जे फर्मवर्क वापरतात त्याचे प्रामुख्याने 2 प्रकार आहेत. आता मी जसं मागे सांगितलेलं तसं मटेरियल वाईज प्रकार पडलेले आहेत. पहिले प्रकार कुठले? सेंटरिंग आणि शटरिंग. फर्मवर्कचे प्रकार म्हणजे त्याला काय म्हणतात, ते प्रकार नाही, ते पार्ट झाले. पार्ट 2 पार्ट कुठले? सेंटरिंग आणि शटरिंग. आणि आता मटेरियल प्रमाणे पडलेले प्रकार ह्या लिहून कळणार पुढे. प्रामुख्याने 2 प्रकार आहेत, एक लाकडी फर्मवर्क आणि दुसरं पोलादी फर्मवर्क. पोलादी फॅब्रिकेटेड लिहामध्ये, फॅब्रिकेटेड फर्मवर्क. समजलं? इकडे बघा, हा प्रश्न परीक्षेला आहे, हा प्रश्न परीक्षेला येणार. अच्छा, ह्याच्या पुढे जेवढं मी शिकवणार तेवढं सगळं परीक्षेला येणार. हा चॅप्टर संपेपर्यंत जेवढं आहे तेवढं सगळं येतं परीक्षेला. प्रत्येक पेपरला हा प्रश्न येतोच. घ्या लिहून. कुठले 2 प्रकार? पोलादी फॅब्रिकेटेड फर्मवर्क. पहिले घ्या लाकडी. लाकडी फर्मवर्क मध्ये सपाट केलेल्या लाकडी फळ्या, फळ्यांना आधार म्हणून लाकडी मुंडे, व फळ्यांच्या जोडणी करता लाकडी बॅटन, पट्टी वापरतात. लाकडी फर्मवर्क मध्ये हवा तसा आकार पटकन देता येतो.
हवा तसा आकार पटकन देता येतो. बरोबर, समजलं काय ते? लाकडी फळ्यांना हवा तसा आकार म्हणजे कट करून हवा तसा आकार पटकन देता येतो. तार खिळे ठोकून, तार खिळे म्हणतात माहिती आहे, ऐकलं शब्द कधी? तार खिळे, वायर नेल, हा, आणि कॉन्क्रीट नेल. हो, तार खिळे ठोकून फॉर्मवर्क नाही, बेंडिंग वायर वेगळी. तार खिळे माहिती आहे शब्द ऐकून? आपण जे रेग्युलर खिळे वापरतो ना त्याला तार खिळे म्हणतात. सांगतो, प्लायसाठी ठोकतात, छोटे छोटे असतात ते मेकिंग खिळे म्हणतात त्याला, मेकिंग खिळे. आणि सेंटरिंग ठोकण्यासाठी वापरतात माहिती आहेत ना, 2.5 इंची आणि 3 इंची, ते तार खिळे. आणि कॉन्क्रीट मध्ये बांधण्यासाठी जाड खिळे असतात ना ते कॉन्क्रीट खिळे. आलं लक्षात? तार खिळे ठोकून फॉर्मवर्क लवकर घट्ट बसवता येते. तार खिळे ठोकून फॉर्मवर्क लवकर घट्ट बसविता येते. हा एक मोठा फायदा आहे. हा मोठा फायदा. फायदा काय आहे? पटकन आकार देता येतो, पटकन ठोकता येतं लाकडी फॉर्मवर्क. तार खिळे ठोकून बेंडिंग वायरने बांधून किंवा फळ पाहिजे तसे कट करून पटकन बसवता येतं. हा एक मोठा फायदा आहे. पण हे मी का सांगतोय? फायदे तोटे परीक्षेला विचारतात. लाकडी फॉर्मवर्कचे फायदे आणि तोटे स्पष्ट करा. लोखंडी फॉर्मवर्कचे फायदे आणि तोटे स्पष्ट करा. लाकडी फॉर्मवर्कचा फायदा काय आहे? वाहतूक करायला सोपी आहे, जड नाही आहे, त्याच्यानंतर आकार पटकन देता येतो, मेंटेनन्स कमी असतो. आलं लक्षात येते? त्याच्यानंतर आणि काय सांगता येणार लाकडी फॉर्मवर्क मध्ये? आपल्याला हवं तसं तयार करून घेता येतं पटकन, आता साईड वगैरे. बरोबर ना? हा, आता पुढचं घ्या. हा एक मोठा फायदा. पण आता त्याचे तोटे. पण ओलसरपणामुळे, आता फॉर्मवर्क म्हटल्यानंतर ते ओलं असणार, सेंटरिंग ओलं असतं की नाही? आता कामाला आपण लावलं, स्लॅब ठोकला, स्लॅब भरल्यापासून ते ओलं असणार, त्याच्यानंतर तो पाणी मारणार तेव्हा पण ओलं असणार. ओलसरपणामुळे फळ्या तिरप्या होऊन, म्हणजे बेंड होतात माहिती आहेत ना, ओल्या झाले की बेंड होतात, तिरप्या होऊन फॉर्मवर्कचा आकार बिघडण्याची शक्यता असते. काय लिहिलं? आकार बिघडण्याची शक्यता असते. हा मोठा तोटाही असतो. झालं ना लॉस. बेंड झाल्यानंतर फळ्या काय करणार त्याचं? बरोबर ना, म्हणजे लॉसच झालं ना शेवटी. हा मोठा तोटाही आहे. तसेच फळ्या आकुंचन व प्रसरण पावतात. आकुंचन व प्रसरण पावत असल्यामुळे जरा पटपट घ्या. फॉर्मवर्कच्या आकारमानात फरक पडतो. म्हणजे कसं बघा, ओली झाली की मोठी होणार आणि सुकलं की लहान होणार, माहिती ना? आकुंचन म्हणजे लहान होते आणि प्रसरण म्हणजे मोठे होते. आकारमानात फरक पडतो. हे टाळण्याकरता फळ्यांना त्याचे आवरण देऊन, म्हणजे पेंट काढून दोष दूर करता येतात. आवरण देऊन हे दोष दूर करता येतात. या आवरणामुळे मिश्रणातील मॉर्टर फळ्यांपासून दूर राहते.
दूर राहू शकते. खाली पॅराग्राफ करून घ्या. लाकडी फर्मवर्कची उपलब्धता त्वरित होऊ शकते. उपलब्धता होऊ शकते. त्यामुळे सर्वसाधारणपणे लाकडी फर्मवर्क सगळीकडे वापरले जाते. काय होतं, सगळीकडे वापरलं जातं. समजलं? हे लाकडी फर्मवर्क झालं. आता पोलादी फर्मवर्क घ्या. 2 नंबर टाकून पोलादी फर्मवर्क. पोलादी फर्मवर्क मोठ्या बांधकामात जिथे वजन जास्त असते, तिथे पोलादी फर्मवर्क वापरतात. उदाहरणार्थ सांगा तुम्ही कुठे वापरतील पोलादी फर्मवर्क, स्ट्रॉंग फर्मवर्क कुठे पाहिजे? हो, कुठे जास्त जाडीचे स्लॅब. दुसरं कुठल्या कामांसाठी वापरणार? दुसरं अरे जरा विचार करून सांगा. लोखंडी फर्मवर्क जिथे हेवी काम असेल, जिथे ब्रिज आले, बरोबर, रिटर्निंग वॉल आली, त्याच्यानंतर जाड स्लॅब आला, मोठे स्लॅब आले, त्याच्यानंतर आणि काय ना, उंच काम असेल तर लागणार ना. घ्याले नदीवरील पूल, रस्त्याचे पूल, जाड स्लॅब, उंचावरील स्लॅब, इत्यादी कामांसाठी पोलादी फर्मवर्क वापरणे गरजेचे असते. पोलादी फर्मवर्क मध्ये किती साईजचे असतात ते प्लेट? 2x3. हो, आता 2x3 मला मिलीमीटर मध्ये सांगायचं, mm मध्ये. माहिती आहे ना 2x3 प्लेट असतात त्या. मी हे शेवटचं सांगणार, परत नाही सांगणार. घ्या लिहून. 2 फूट बाय 3 फूट गावंडळा कसं लिहिता? 2 फूट बाय 3 फूट कसं लिहिलं मला बघायचं. प्रत्येकानं कसं लिहिलंय मला बघायचं.
सगळे एका मनाचे मणी आहेत, सगळे एका मनाचे मणी आहेत, काहीही नाही उपयोग कोणाचा. काय हसतात रे वरतो, हे कुछ नाही परमनंट की काय. इथे बघायचं आता लिहिताना ही भाषा असं मी जास्त तसं लिहायचं 2 फूट बाय 3 फूट. हा मार्क कसला आहे? फुटाचा आहे, समजलं. आता MM किती होणार मला सांगायचं. 2 फुटाचे MM किती झाले? तीन फुटाचे MM किती झाले? बरोबर. प्लेटची साईज काय असते? ही असते, समजलं. 600 बाय 900 mm म्हणजे 3 फूट ह्या साईजच्या प्लेट असतात. पोलादी काय लिहिलं, कुठं पण दिलं सांग. हा 2 बाय 3 फूट लांबी रुंदीच्या लोखंडी पत्रा व एल अँगल, लोखंडी पत्रा व एल अँगल पासून फॅब्रिकेट केलेल्या असतात. नवीन घेतलेले बरे की बनवून घेतलेले? काय चालतात प्लेट चांगले असतील तर चालतात. एक 1200 रुपये एक सांगितलं प्लेट मटेरियल. मटेरियल सगळं 1200 लागतं एक प्लेट. 1100 ते 1200 करून घ्यायला परवडतात. मुंबईला किती, कुर्ल्याला किती 600-700 रुपये प्लेट आहे, पण तो एक बिल्डिंग 2 बिल्डिंग टाकून देतात. काय घ्यायच्या ते टिकतात. आणून ग्राइंडिंग करून ऑइल काढायचं सरळ. सांगतो तू नंतर आयडिया. काय लिहिलं? फॅब्रिकेट केलेले असतात एल अँगल आणि लोखंडी पत्रा. नटबोल्ट व हुकच्या सहाय्याने फर्मवर घट्ट बसवता येते. तसेच काय सांगायला नटबोल्ट असल्यामुळे ते लवकर काढता येते. झालं. इथपर्यंत कळलं. हा आता पुढचे 1-2 पॉईंट लिहून घे पटापट. लाकडी फर्मवर्कच्या तुलनेत पोलादी फर्मवर्क चांगले असते. समजलं. काय लिहिलं? चांगले असते. पोलादी फर्मवर्क आकुंचन व प्रसरण पावत नाही. समजलं का? ते प्रसरण पावत नाही.
लाकडी फळ्या कसं होतात, बेंड होतात. प्लेट बेंड होतात का? नाही, प्लेटीला काय होत नाही. या फर्मवर्कचे आयुष्य जास्त असते. आयुष्य जास्त असते. ते बऱ्याच बांधकामासाठी वापरता येते. काय लिहिलं? बऱ्याच बांधकामासाठी वापरता येते. झालं. याच्या सुट्या भागांची चोरल्या जाण्याची शक्यता कमी असते. सुट्या भागांची चोरल्या जाण्याची शक्यता कमी असते. झालं. तसेच हवामानाचा किंवा वातावरणाचा यावर परिणाम होत नाही. हवामानाचा, वातावरणाचा यावर परिणाम होत नाही. समजलं? म्हणून होतो का काय? आता प्लेटी स्लॅब खोलल्यानंतर प्लेटी बाहेर ठेवल्या. आता बाहेर ठेवणार ना, आतमध्ये ठेवणार नाही कोण. पुढचं काम करायचं म्हटलं आतमध्ये ठेवणार का प्लेटी? नाही ठेवणार, बाहेर ठेवणार. प्लेटी काढून ठेवल्या आणि प्लायवूड काढून ठेवले. 8 दिवस तसेच राहिले. प्लायवूड उन्हात आणि प्लेटी उन्हात. काय बेंड होणार? प्लायवूड बेंड होणार ना. प्लायवूड म्हणजे लाकडी फळ्या, बॅटन पट्ट्या ज्या असतील त्या बेंड होणार का नाही सगळ्या? आणि प्लेटी नाही. समजलं काय ते? काय ना, कुठपर्यंत दिलं मग? परिणाम होत नाही. दुसरी पुढचा करून घ्या. या फर्मवर्क मध्ये वजन सहन करण्याची क्षमता जास्त असते. वजन सहन करण्याची क्षमता जास्त असते. इत्यादी याचे फायदे आहेत. पण इत्यादी याचे फायदे आहेत. आता पण म्हटल्यानंतर काहीतरी एक तोटा असणार ना त्याचा. पण काय? याचा तोटा म्हणजे काय असणार? प्लेट वाहतूक करायला उलट एकदम सोप्या. पण याचा तोटा म्हणजे काय आहे तोटा? प्लेटी गंजत नाही कधीच. दाखव मला तू गंजलेली प्लेट. पण याचा तोटा म्हणजे सुरुवातीची खरेदी किंमत जास्त असते. बरोबर ना? सगळ्यात कॉस्टली मटेरियल असतं. सुरुवातीची खरेदीची किंमत जास्त असते. आता त्याने सांगितलं बघ, एक प्लेट तयार करायला किती सांगितले? 1200. एक बंगल्यासाठी साधारण किती प्लेटी लागतात? 100च्या वर. किती झाले? कुठे अडकले? फक्त प्लेट मध्ये अडकले. सेंट्रिंग मध्ये किती पैसे मिळणार तुला बंगल्यामध्ये? फक्त सेंट्रिंग असलं तर फक्त स्लॅब मारून सोडून द्यायचा. तुझं पुढचं काम काय नाही. कसं असलं तर परवडतं तुला प्लेटी घ्यायला. मग स्वतःच्या प्लेटी तू कधी घेऊ शकतो? ज्यावेळी मोठी कामं कंटिन्यू असणार त्यावेळी घेऊ शकतो. आलं लक्षात? फक्त जर सेंट्रिंग करून सोडणार असेल तर तुला प्लेटी घ्यायला परवडत नाही. आता मी केले, माझ्या 250 प्लेटी आहेत. किती? 250.
घेतलेत, मी करून घेतलेत, सांगतो तुला नंतर कुठे ते. समजलं काय ते? काय म्हणायचंय मला की तोटा कुठला सांग? खरेदी किंमत जास्त असते. घ्या पुढचं. पहिला मुद्दा घ्या, फर्मवर बांधण्याच्या प्रमाणात स्वस्त असावे, बांधकामाच्या प्रमाणात स्वस्त असावे. म्हणजे काय? बांधकामापेक्षा फर्मवरची किंमत कमी असावी. ते पुन्हा पुन्हा वापरता यावे. 2 नंबर टाकून घ्या. खरेदीची किंमत कमी असावी, स्वस्त असावी. ते पुन्हा पुन्हा वापरता यावे. दोन नंबर झालं. 3 नंबर टाका. फर्मवर वजन घेण्यासाठी सक्षम असावे. झालं? आता पुढचं घ्या, फर्मवर काढणे, दक्षता व काळजी. फर्मवर काढणे, दक्षता व काळजी. काढणे, दक्षता व काळजी घ्या. फर्म आता बघा, सांग पहिले घ्या. फर्मवर्क मध्ये कॉन्क्रीटचे मिश्रण ओतल्यावर कॉन्क्रीटचे मिश्रण ओतल्यावर सिमेंटच्या गुणधर्मामुळे ते अर्ध्या तासात घट्ट व्हायला सुरुवात होते. अर्ध्या तासानंतर घट्ट व्हायला सुरुवात होते. घट्ट होण्याची ही प्रक्रिया प्रथम 10 दिवस वेगात असते. व नंतर ते 15 दिवस हळूहळू कमी होते. व 28 दिवसांनी पूर्ण होते. त्यामुळे फर्मवर्क काढताना कॉन्क्रीट सेट होण्याच्या अगोदर फर्मवर्क काढू नये. फर्मवर्क काढताना कॉन्क्रीट सेट झाल्याशिवाय, एवढं हळू रे, मागे कुठं राहतो इतका? हात दुखायला लागला. फर्मवर्क काढताना कॉन्क्रीट सेट झाल्याशिवाय फर्मवर्क करू नये.
समजलं? फर्मवर्क खाली लिहून घ्या. फर्मवर्क काढण्याच्या प्रक्रियेला खालच्या स्पेशल व्हिडिओला लिहून घ्या. हा प्रश्न आहे ना ओरलला तर येणारच येणार, मीच विचारणार. फर्मवर्क काढण्याच्या क्रियेला स्ट्रिपिंग म्हणतात. फर्मवर्क काढण्याच्या क्रियेला स्ट्रिपिंग म्हणतात. हा ओरल साठी आहे. दरवर्षीचा माझा ठरलेला आहे, कोणीही सांगू शकत नाही हा प्रश्न. आता इथे टेबल लिहून घ्या. तुम्हाला सांगतो तसं इकडे अशी मध्ये सेंटरला लाईन ओढा. इथे लिहा वर्क भाग क्लिअर. इथे वर्क भाग म्हणजे कामाचा प्रकार एका साईडला लिहा आणि त्याच्या पुढे लिहा कालावधी. इकडे बघा, हे बघा असं लिहा कामाचा प्रकार इथे आणि कालावधी, म्हणजे कुठल्या कामाचं फर्मवर्क कधी उघडायचं हा चार्ट येणार परीक्षेला. असं नाही का, एक नंबर टाक, इथे एक नंबर टाक, त्याच्या पुढे लिही जागा सोडून इथे एक नंबर टाकून इथे लिही. बीम कॉलम व स्लॅबच्या बाजू. बीम कॉलम बरं पटपट लिहून घ्या. कॉलम्स व स्लॅबच्या बाजू. समजलं काय? ते साईड असतात बघ बीमच्या. आता ही साईड बघ, ही साईड वर्टिकल साईड असतात. ते बाजू 3 दिवस इथे पुढे लिहा. 3 दिवस म्हणजे 3 दिवसानंतर काढायचे. त्या इथे लिहा 48 तास. समजलं? खाली 2 नंबर टाकून खाली लिहा स्लॅबच्या प्लेट. इथे खालच्या ओळीला त्याच्या स्लॅबच्या प्लेट लिहिलं, त्याच्या खालच्या ओळीला लिहा 4.5 मीटर पेक्षा लहान. म्हणजे स्पॅन 4.5 मीटर पेक्षा लहान असेल तर. कसं लिहिलं? बरोबर. समजलं ना? 15 दिवस. किती? 15 दिवसानंतर हे करायचं. काय करायचं? काढायचं. समजलं काय? ते जर लांबी इकडे बघा रे, जर लांबी 4.5 मीटर पेक्षा लहान असेल तर 15 दिवसाने काढायचं. त्याच्या पुढचं घ्या, 3रा नंबर टाका 4.5 मीटर पेक्षा जास्त. पुढे कालावधीमध्ये लिहा 21 दिवस. किती दिवसांनी काढायच्या? 21व्या दिवशी काढायच्या. मोठ्या 4 नंबर लिहून द्या. 4 नंबर मोठ्या व लांब बीमच्या आधार. समजलं काय? ते लॉंग बीम असेल ना त्यांचा आधार म्हणजे सपोर्ट प्रॉप्स. हे किती? 21 दिवसानंतर. मोठ्या व लांब बीमचे आधार वर्कभाग मध्ये घ्या आणि कालावधी 21 दिवसानंतर. आता 5 नंबर लिहून घ्या कॅन्टिलिव्हर. झालं? कॅन्टिलिव्हर झालं. 15 दिवस. त्याच्या खालच्या वेळेला लिहून घ्या. 15 दिवस लिहिले ना त्याच्या खाली लिहा 15 दिवस. जर त्यावर काउंटरवेट असेल तर. नाहीतर
नाही तर काउंटरवेटचे काम होईपर्यंत आधार ठेवावे. नाही तर काउंटरवेटचे काम होईपर्यंत आधार ठेवावे. आता काउंटरवेट काय मी सांगितलेलं आहे माहिती आहे. काय ऊन आहे. काउंटरवेट सांगितलंय काय माहिती आहे. काउंटरवेट म्हणजे काय तू रे. बरं सोडा. कॅन्टिलिव्हर म्हणजे काय. कॅन्टिलिव्हर पण माहित नाही तुला रे. कॅन्टिलिव्हर म्हणजे माहित नाही तुम्हाला कोणाला. मागे मी दाखवलेलं माहित आहे. हे दोन काय आहेत पेन आहेत मार्कर आहेत बरोबर. ही आता कशी ठेवली टेबलवर पूर्ण टेबलवरच आहे. सपोर्ट पूर्ण कोणाचा आहे टेबलचा आहे. आता हे टेबलच्या बाहेर आणलं मी. आता कशी आहे टेबलवर अर्धी अर्धी आहे दिसली. हा भाग आहे हा सपोर्ट झाला फुल आणि ह्याच्या बाहेर हा जो भाग आहे हा कट्टा आला कॅन्टिलिव्हर. मागे असंच दाखवलेलं माहिती आहे. दाखवलेलं ना प्रत्येक जण सांगतो माहित नाही मला कॅन्टिलिव्हर म्हणजे काय. हा जो भाग आत आहे हा रेग्युलर झाला भाग ह्याचा कशाचा सपोर्टचा आणि हा कॅन्टिलिव्हर झाला. आता कॅन्टिलिव्हर कसं आहे आता सांगतो तुम्हाला. इकडे बघा आता मी पुढे आणतोय अजून पुढे आणली की पडणार खाली. दिसली पडली म्हणजे ह्या पेनाचं वजन कुठे आलं सगळं इथे आलं. जास्त भाग इथे आला ना त्याच्यामुळे वजन इथे आलं म्हणून आता ती पडणार की नाही हात सोडला तर. पण आता त्याच्याऐवजी मी तर याच्यावर हे वेट ठेवलं. हे राहिले आता म्हणजे हे वेट कुठलं वेट काउंटर वेट. हा काउंटर वेट आहे. आता मोबाईल उचलला मी तर दोन्ही पेना पडणार बरोबर. हेच घ्यावी लागते. बघितलं किती तुमच्यामुळे दिसली ही अजून बाहेर येणार. राहिली काउंटरवेट आहे. आता मी काउंटरवेट उचलला पडली. कळलं कॅन्टिलिव्हर म्हणजे काय काउंटरवेट म्हणजे काय कळलं का. ओरलला हे दाखवावं लागतं इथे. मी विचारणार मी नाही मॅडम विचारणार कॅन्टिलिव्हर म्हणजे काय. मला पेन ठेवून असं पेन ठेवणार पुढ्यात आणि कॅन्टिलिव्हर काय म्हणजे कॅन्टिलिव्हर म्हणजे काय विचारणार. मग कॅन्टिलिव्हर समोर दाखवलं तू असं करून घाबरत ही मॅडम कॅन्टिलिव्हर तर मग काउंटरवेट दाखव म्हणून आणणार मॅडम. त्यावेळी ठेवून दाखवायचं मॅडम हे काउंटरवेट याच्यावर मी ठेवलं. हे काउंटरवेट 5 मार्कासाठी विचारतात मॅडम. ओरल स्ट्रिपिंग विचारणार अर्थात मीच काढून देतो प्रश्न त्याच्यामुळे. ओरलला मजा येते सॉलिड. आणि ओरलला पण हे असतं ना कॅमेरा त्याच्यामुळे मी नंतर व्हिडिओ आरामात बघतो असं दिवसभर इथे बसून. कोण काय बोललं ते नाही इथे बसून लॅपटॉपला. हे पण आहे कनेक्ट. टेम्पररी कॅमेरा ठेवतात सीसीटीव्ही सगळं असतं. काय झालं काउंटरवेट काम होईपर्यंत आधार ठेवावा बरोबर. पुढचं लिहून घ्या पॅराग्राफ करून खाली. हे जे मी सांगतोय ते येणारच. आता काय सांगितलं फर्मवर्क लाकडी आणि लोखंडी
बरोबर. त्याचं कंपॅरिझन येणार, ते कंपॅरिझन आहे माहिती आहे ना, म्हणजे फरक दोघातले, लाकडी फॉर्मवर्क आणि लोखंडी फॉर्मवर्क मधील फरक स्पष्ट करा असा प्रश्न येणार. कंपॅरिझन ऑफ वुडन अँड मेटल फॅब्रिकेशन फॉर्मवर्क. त्याच्यानंतर हा टायमिंग झाला. आता पुढचं लिहून घ्या, पॅराग्राफ करून लिहून घ्या. फॉर्मवर्कचे वेगवेगळे घटक काढताना सेट होत असलेल्या कॉन्क्रीटला घटक काढताना सेट होत असलेल्या कॉन्क्रीटला झटके किंवा आघात देणे योग्य नाही. समजलं काय ते? फॉर्मवर्कचे वेगवेगळे घटक काढताना सेट होत असलेल्या कॉन्क्रीटला झटके किंवा आघात देणे योग्य नाही. नाहीतर सलोह कॉन्क्रीटची पकड ढिली होण्याची शक्यता असते. नको काय नाही. समजलं काय सांगायचं ते? सेंटरिंग खोलताना त्याच्यावरती जोरदारात हातोडी मारायची नाही किंवा कटावणी मारायची नाही, हळू त्याला धक्का लागणार नाही अशा याने हळू खोलायचं. समजलं? आधार काढताना प्रथम स्लॅब व पृष्ठभागाच्या फळ्यांचे आधार काढावे. स्लॅब व पृष्ठभागाच्या फळ्यांचे आधार काढावे. स्लॅब व पृष्ठभागाने पहिला स्लॅब खोलायचा असतो, आधार काढावे. कॉन्क्रीट चांगले सेट झाले आहे याची खात्री करून घ्यावी. म्हणजे सेंटरिंग खोलताना, इकडे बघा, सेंटरिंग खोलताना पहिले स्लॅब खोलायचे. स्लॅबच्या प्लेट एवढं खोलायचं. त्याच्यानंतर बीम खोलायचे. पहिले बीम खोलायचे नसतात, पहिला स्लॅब. काय दिलं? कॉन्क्रीट चांगले घट्ट झाल्याची खात्री करावी. बीमचे आधार सर्वात शेवटी खोलावेत. बीमचे आधार सर्वात शेवटी खोलावे. बीमचे आधार सर्वात शेवटी काढावे. समजलं? इथे आपलं फॉर्मवर्कचा चॅप्टर संपला. काय आता पुढचं आहे, घ्या लिहून पुढचा भागचा. मी लगेच चालू करणार, आता लेक्चर कमी आहेत. इथे आपलं काय झालं? फॉर्मवर्कचा चॅप्टर संपला. फॉर्मवर्क आपला कंप्लीट झालं. आता मला सांगा, फॉर्मवर्कचे प्रकार कळले? कुठले प्रकार आहे ना? पहिले 2 प्रकार, सेंटरिंग. समजलं? आता त्याच्यानंतर लाकडी आणि लोखंडी, हे काय आलं? मटेरियल प्रमाणे पडलेले प्रकार. कशाप्रमाणे? म्हणजे सामानाप्रमाणे, त्याचं जी वस्तू आहे, लोखंडी किंवा लाकडी, इथपर्यंत कळलं. सेंटरिंग म्हणजे काय हे माहिती आहे? कळलं. शटरिंग म्हणजे काय हे कळलं? आलं लक्षात? आपला सलोह पार्ट संपला, पीसीसी संपला, फॉर्मवर्क आता कुठला आहे भाग? फ्लोरिंग. फ्लोरिंगला मराठीत काय म्हणतात?
ह्याच्यात बघू नको. फ्लोरिंगला मराठीत काय म्हणतात? आता हे फ्लोरिंग लावलंय बरोबर. हा, फ्लोरिंग फ्लोरिंग म्हणजे काय? आता हे काय आहे खालचं? हा, तळभाग इथे दिलेलं आहे सगळं बघ. तळपृष्ठ किंवा तलाच्छादन. तळपृष्ठ किंवा तलाच्छादन हे तुम्हाला माहिती पाहिजे म्हणून सांगितलं. त्याचं काय एवढा मोठं हे नाहीये. आता मला सांगा फ्लोरिंगचं मेन पर्पज काय असतं, म्हणजे कारण काय असतं फ्लोरिंगचं? आता हा रूम आहे बरोबर. तुम्ही आता एखाद विद्यार्थी म्हणून आला, इथे जर हे फ्लोरिंग नसलं असतं आणि जर ओबडधोबड जमीन असली असती, आलं लक्षात येते, एवढे एवढे दगड आहेत, माती आहे, अशी जमीन असली असती तर तुम्ही खुर्ची ठेवून व्यवस्थित बसू शकला असता? आता जशी खुर्ची राहिली तशी खुर्ची राहिली असते व्यवस्थित? नाही बरोबर. कुठेतरी तर जमीन म्हटल्यानंतर पाणी असणार कुठेतरी, तिथे मऊ असणार, मग ओलसर भाग असणार, मग काय होणार? खुर्चीशी वाकणार कुठेतरी बरोबर. मग ते नको आहे म्हणून आपण तिथे प्लेन सरफेस करून त्याच्यावरती फरशी बसवली. आता ही कशी आहे? एक लेवलला आहे, समान पातळीत आहे, मजबूत आहे बरोबर. ह्याच्यावर पाणी पडलं किंवा आणि काय पडलं तर साफ करता येणार, पुसून. कचरा पडला तर झडवून साफ करता येणार. म्हणजे वापरण्यासाठी आरामदायक, योग्य आणि चांगलं, दिसायला आकर्षक असं जे असतं तळभाग त्याला फ्लोरिंग म्हणतात. समजलं काय ते? आता शेणाच्या जमिनी कोणाच्या घरात आहेत? शेणाच्या जमिनी कोणाच्या घरात आहेत? तुमच्या घरात आहेत शेणाच्या जमिनी आहेत. आता त्याच्यावर समज एक भांड पाणी ओतलं तर ओल लवकर सुकते, ते काय होतं? खूप वेळ ओलं राहतं. आता ह्याच्यावरती एक भांड पाणी ओतलं समज आणि फडक्यान पुसून घेतलं, काय होणार? लगेच सुकणार व्यवस्थित बरोबर. आता शेणाच्या जमिनीत तुम्हाला एक साधारण 15 दिवसानंतर किंवा 20 दिवसानंतर शेण काढावं लागतं बरोबर. नाहीतर काय होतं? खराब होतं आणि माती वर यायला लागते बरोबर ना. आता ह्याला काय करायची गरज आहे का? 15 दिवसात एकदा पुसून घेतलं तरी झालं. समजलं? शेणाच्या जमिनीला तर टेबल ठेवलं आणि ह्याच्यावरती वजन ठेवलं तर हे पाय खाली रुततात, माहिती आहे ना. हा, ह्याला काय प्रॉब्लेम आहे का? नाही. शेण सारवून बघ, असं कोपऱ्यात गोल केलेलं असणार, होय ना. हा, इथे काय प्रॉब्लेम आहे का? आम्हाला माहिती, आम्ही राहिलो शेणाच्या घरात म्हणून माहिती. तू राहिलाय? हा, समजलं ना. हे पण आपल्याकडे आहे, मड फ्लोअर म्हणतात त्याला. शेणाच्या जमिनीला काय म्हणतात? मड फ्लोअर. आणि हा, ह्याला काय म्हणतात? हा, ह्याला विटा म्हणतात. मग आता ह्या ज्या समोर आहेत ह्याला कुठल्या टाईल्स म्हणतात? टाईल्स म्हणतात एवढं नक्की. फरशी म्हणतात ना. कुठल्या टाईल म्हणतात? अरे बोल पटकन. माहित नाही ना तुला ते? फरशी म्हणतात एवढं नक्की ना. त्याच्यात प्रकार आहेत, ती कुठली? भाऊ तुमचं काय म्हणणं? हा, अरे काय म्हणतात ते का? काय मेल्यानु नाव तर प्रत्येकाची वेगळी आहेत, एवढं कन्फर्म. हा, नाही म्हणणार सर काय मॅड करतात उद्या गावाला, नको खूप एकदम उंचावरती गेला ग्रेनाइट. म्हणजे मी तुला माडाचं मूळ विचारतोय, तू मी तुला माडाचं मूळ विचारतोय, तू मला वरून विचारतोय सर आडसर मारू डोक्यात काय?
म्हणजे देऊ का विचारतो सर आडसर मारू का नाही सर आडसर देऊ का खाली उभे या मग आडसर टाकतो वरून. सांगितलं मी काय ते कळलं. मी तुला माडाचं मूळ कुठे आहे विचार तर तू मला माडावर चढून सांगतोय की सर खाली या तुम्हाला नारळ देतो वरून देतो नारळ तुम्ही घ्या. हा तेच तू उदाहरण काय घेतो सांग सर तुम्ही मी नारळ वरून देतो तुम्ही घ्या म्हणजे काय काय ह्याला म्हणतात ग्लेज टाईल्स. ग्लेज पूर्वी यायच्या ह्या साईज काय यायची सांग मला. मी सांगू टेप लावून काय 1 बाय 1.5 बाय टेप लावून मोजायची इंचात सांग रे मला. 15 काय होतेच बघा प्रत्येकाची 12 बाय 12 15 बाय 15. व्हेरी नाईस. कसं सांगितलं 17 इंच. ते घेऊन यायची मी सांगतो ते मोजून दाखवायचे. त्याची साईज 18 इंच बाय 18 इंच आहे. मी काय घेतलं ते 18 इंच बाय 18 इंच याची साईज आहे. हे डोळ्यात बघून सांगता आलं पाहिजे. असं तुम्ही हुशार कधी होणार कधीच नाही. माझ्याकडे टेप आहे जाऊन घेऊन आणि मोजून दाखव मला. चालेल नको पुढच्या पॉकेटमध्ये सगळंच बघायचं एकत्र म्हणून. हे तोंडी आलं पाहिजे रे बघून आलं पाहिजे. 18 इंच बाय 18 इंच नसले तर तुम्ही सांगाल ते करतो आणि असली तर मी सांगणार ते करायचं. नाही थांब जरा मी काय सांगितले ते विचार. नसली 18 बाय 18 तर तुम्ही सांगणार ते मी करणार आणि असली तर मी सांगणार ते तुम्ही करायचं. लावते तेवढं तरी बघूया कशी मोजतोस ते. 15 इंच लॉट स्टाईल आहे अशी येतच नाही. स्टाईल मध्ये पूर्ण नाही 1.4 15.5 काय भानगडी जुन्यात नाही हे समजलं मला. नाही आता येतात ते सगळे प्रॉपर येतात. 18 अरे फुटामध्ये असतो 18 24 समजलं काय ते. ह्या सगळ्या येतात. हे ह्या कुठल्या टाईलच्या सांगायचं मला मग. ह्या टाईल कुठल्या आहेत. हा ऑल टाईल आहेत त्या आलं लक्षात. ते त्याने फ्लोरिंगला घातले ते उरल्या म्हणून. नंतर 15 बाय 15 येतच नाही टाईल. 15 बाय 15 मला सांगा 15 तर तू इंचामध्ये कॅल्क्युलेशन बसत नाही. 15 इंच होऊ शकत नाही. हे बघ 12 इंच म्हणजे 1 फूट झालं. 12 आणि 6 किती 18 म्हणजे 1.5 फूट झालं बरोबर. 18 आणि 6 किती 24 2 फूट झालं. हा 2 फुटाच्या येतात. त्याच्यानंतर 4 फुटाच्या येतात. त्याच्यानंतर 8 फुटाच्या पण येतात. कुठला मार्बल कुठला होता. मार्बल आपल्या साईजला कट करून लावता येतो. मार्बल तुला जी साईज पाहिजे ना त्याच्याप्रमाणे कट करून लावता येतो मार्बल. पण टाईल्सचं मी सांगतोय टाईल्सचं कसं येतात 2 बाय 2 2 फूट बाय 2 फूट 4 फूट बाय 2 फूट 8 फूट बाय 4 फूट समजलं का ते. 8 बाय 4 ची पण टाईल येते एक पूर्ण टाईल 8 फूट आणि 4 फूट. त्याच्यानंतर 1 बाय 1 येतात आणि त्याच्यानंतर 1.5 बाय 1 येतात. समजलं काय ते. ही टाईल कशी आहे वॉल टाईल आहे. भिंतीला होतात ना टाईल टाईल आहे. घातली फ्लोरिंगला त्याने उरली म्हणून. हा जुना आहे ते खूप. चला इथपर्यंत समजलं. फ्लोरिंग म्हणजे काय हे समजलं काय. सांगतो. घरगुती वापरासाठी किंवा
इंडस्ट्रियल यूज साठी म्हणजे कामासाठी फॅक्टरीसाठी जो तळभाग कठीण कडक, आता कठीण आहे, घट्ट आहे, कडक आहे, कठीण कडक, वापरण्यास योग्य असा गुळगुळीत, खडबडीत आहे काही जमीन, वापरण्यास योग्य असा गुळगुळीत, तसेच लवकर स्वच्छ होईल असा जो तळभाग बनवलेला असतो त्याला काय म्हणतात? फ्लोरिंग म्हणतात. आता याच्यात परत दोन पार्ट आहेत. घरगुती, इंडस्ट्रियल. घरगुती म्हणजे काय? राहण्याचं, रेसिडेन्शियल आणि इंडस्ट्रियल. काय फरक आहे दोघांमध्ये? घरगुतीमध्ये एरिया कमी असतो. आपण एरियाचा काय संबंध आला? विशेष काय एरियाचा? हे बघा, घरगुती फ्लोरिंग हे असं असतं, जास्त गुळगुळीत, चकचकीत, चमकदार, स्वच्छ, बरोबर, जे राहण्यासाठी आहे. इंडस्ट्रियल एरियामध्ये अशा टाईल बसवलेले बघितले असतो कधी? हा, नाही, इंडस्ट्रियल एरियामध्ये फक्त पीसीसी असतो केलेला. बरोबर, घट्ट पाहिजे ना त्यांना. आता ह्याच्यावरून ट्रक गेला त्या फटणार फरशा. इंडस्ट्री आहे, मोठी कारखाना आहे, फॅक्टरी आहे, त्याच्यात तू ट्रक घेऊन जाणार ना का नुसतं पिशवी घेऊन जाणार माल आणायला? मी काय विचारलं, पिशवी घेऊन जाणार का? नाही, तू ट्रक वगैरे घेऊन जाणार. तिथे फ्लोरिंग कसं पाहिजे? ट्रकचं वजन प्लस सामानाचं वजन घेणाऱ्या एवढं मजबूत पाहिजे. समजलं काय ते? तेवढं घट्ट पाहिजे, कठीण पाहिजे. हा फरक आहे दोघांना. समजलं काय ते? काय शिकवणार? पुढचा लेक्चर कुठला आहे आपला? फ्लोरिंग. आतापर्यंत आपलं काय काय झालं? पीसीसी फुल फॉर्म, आरसीसी, हा इतकं कळलं. त्याच्यानंतर आपलं कुठल्या विषयाला? फॉर्मवर्क, प्रकार, सेंटरिंग आणि शटरिंग, आणि मटेरियल प्रमाणे लाकडाने लोखंड. इथपर्यंत सगळं झालं. पुढचं लेक्चर फॉर्मवर्क, आपलं फ्लोरिंग. समजलं? हा दुसरा लेक्चर. व्हिजिट रिपोर्ट नाही मिळाले. संध्याकाळी व्हिजिट रिपोर्ट व्हॉट्सअप वरती हवेत. एकामेकाचे बघून जर आले तू किती लाईन्स लिहिणार? सांग. तू दिसेल तेवढं सगळं वाचणार पूर्ण व्यवस्थित. चल.